नमस्कार, मी करणसिंह पवार. नमस्कार, मी ब्रह्मा चट्टे. खरं तर आपण पाहतोय की भारत हा कृषीप्रधान देश आहे. जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा हा शेतकरी नेहमीच संकटात असतो. त्याचं शुक्लकाष्ट काही केल्या संपत नाही. आपण अनेक मुद्दे पाहतोय आणि त्यातल्या त्यात मराठवाडा याला खरं तर दुष्काळाची सवय झाली. दुष्काळाने होरपूळ निघतो नेहमीच, कधी ओला दुष्काळ कधी सुका दुष्काळ. आता मागेच आपण पाहिलं अतिवृष्टी झाली, न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं संकट मराठवाड्यावरती आलं. अगदी मातीसुद्धा वाहून गेली, शेतीच पूर्ण वाहून गेली असं म्हणायला हरकत नाही. आणि तब्बल 75 लाख हेक्टर शेतीचं यामध्ये नुकसान झालं. 3,500 घरे पडली, 225 लोकांचा मृत्यू झाला. बरेच म्हणजे 500पेक्षा जास्त जनावरे सुद्धा यामध्ये गुरंढोरं वाहून गेली. त्यामुळे मोठं नुकसान झालं. त्यामुळे हा बळीराजा पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी, सरकार, आपलं मायबाप ज्याला आपण म्हणतो, त्याच्याकडे आस लावून बसला होता मदतीची. मात्र त्याला आता दिवसेंदिवस बरेच दिवस उलटले, महिने झाले, अद्याप ही मदत काही म्हणावी तशी मिळालेली नाही. शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया अशा आलेल्या आहेत की खरं तर तोंडाला पानं पुसण्याची कामं झालेली आहेत. ही मदत जी आहे ती तुटपुंजी मदत दिली गेली आणि ते निवडणुकीच्या पुढे थोडासा दाखवण्यात आला, असंही बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया आला, विशेषतः शेतकऱ्यांच्या. त्यामुळे आता मात्र काल लोकसभेत एक धक्कादायक चित्र पाहायला मिळालं. कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एक वक्तव्य केलं की मदत नेमकी द्यायची कशी. मुळामध्ये महाराष्ट्राच्या माध्यमातून केवळ ओरल कम्युनिकेशन झालं, मात्र कुठल्याही प्रकारचा असा प्रस्ताव आलेला नाही आणि त्यामुळे महाराष्ट्राची मदत रखडली गेली, अशा प्रकारचा एक गंभीर मुद्दा समोर आलेला आहे. मुळात काय झालंय, सरकारचं शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तोच संशयास्पद आहे. कारण केंद्राकडून निधी आल्यानंतर आम्ही जी आता ती मदत देतोय, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही जी मदत देतोय की जरी तुम्हाला आता तुटपुंजी वाटत असेल, कारण विरोधकांनी तेव्हा 50,000 पर एकर अशी मागणी केली होती, तर मग आम्ही ती केंद्राकडून एनडीआरएफच्या निकषानुसार आता जी मदत देतोय ती एनडीआरएफच्या निकषानुसार देतोय आणि केंद्राकडे प्रस्ताव पाठवून केंद्राकडून निधी आल्यानंतर आणखीन आम्ही शेतकऱ्यांना मदत करू, आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी जी काय वल्गना केली गेली होती राज्य शासनाकडून किंवा सत्तेधाऱ्यांकडून. आणि सपशेल हे सगळे तोंडावर आपडलेले आहेत की प्रस्तावच पाठवलेला नाही. आता प्रस्ताव का पाठवला नाही हे सांगत असताना राज्याचे विद्यमान कृषी मंत्री दत्तामामा भरणे असं म्हणतायत की आम्ही जे प्रस्तावासाठी जी माहिती तयार करतोय, म्हणजे ते अजून माहितीच तयार करतायत, ती जूनपर्यंत पूर्ण होणार आहे. आणि मग ही खरं तर ती माहिती जी पूर्ण होणार आहे तयार, जी समिती नेमली आहे ती कर्जमाफीच्या संदर्भात नेमलेली आहे. बरं, ती कधी नेमली आहे? ज्यावेळेस बच्चू कडूंनी, राजू शेट्टींनी, रविकांत तुपकरन ह्या सगळ्यांनी आंदोलन केलं, नाक दाबल्यानंतर तोंड उघडतं असं म्हणतात. सेम तसं झालं. त्याच्यानंतर एक समिती नेमली की बाबा आम्ही शेतकऱ्यांना कितीपर्यंत मदत देता येईल, किती कर्ज आहे, काय त्याचं निकष ठरवण्यासाठी समिती नेमले. त्या समितीचा आणि केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्याच्या समितीचा अर्थार्थी काही संबंध नाही. साधारणपणे राज्यामध्ये 1.25 लाख शेतकरी बाधित आहेत. बरोबर आहे. आणि जमीन जवळजवळ राज्य शासनाचा जो आकडा आहे 75 लाख हेक्टर जमीन राज्य शासन सांगते की ती बाधित आहे. मग केंद्राकडे जो प्रस्ताव पाठवलाय, आता परत दुपारी अशी माहिती आली की आम्ही केंद्राकडे प्रस्ताव पाठवलाय. मग प्रस्ताव पाठवलाय त्याच्यामध्ये जी माहिती आली ती अजून हास्यास्पद आहे. म्हणजे एकीकडे सरकार म्हणते आम्ही केंद्र सरकार म्हणते आम्हाला प्रस्ताव मिळाला नाही, राज्य शासन म्हणते आम्ही प्रस्ताव पाठवलाय. आता प्रस्ताव मध्ये कुठे अडकला, म्हणजे कम्युनिकेशन गॅप म्हणायचा का काय, हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे. कारण अवघा महाराष्ट्र मदतीची आस लावून बसला आहे. शेतकरी अपेक्षित आहेत की मदत काहीतरी मिळेल, मात्र ती मदत काही होत नाही. आणि सगळ्यात गंभीर गोष्ट काय माहिती आहे का याच्यामध्ये, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे राज्यातल्या शेतकऱ्यांचा. म्हणजे जमीन वाहून गेली आहे, गुरंढोरं वाहून गेलेत, घरादारात पाणी होतं. राज्याने सगळं बघितलंय काय अभूतपूर्व परिस्थिती. म्हणजे जो भाग दुष्काळ आहे, ज्यांना दुष्काळ आहे म्हणून बोलवलं जायचं, त्या भागामध्ये अतिवृष्टी झाली, कधी नव्हे ते एवढी नुकसान झालं. त्या भागातले शेतकरी आस लावून बसले असताना विरोधी पक्ष सुद्धा म्हणजे असं गुढीगुढी चाललंय. विरोधी पक्षात मला वाटतं फक्त एक तर रोहित पवारांनी आणि विरोधी शेतकरी नेत्यांनीच ह्याच्यावरती आवाज उठवलेला आहे. विरोधी पक्ष सुद्धा कमी पडतोय सरकारकडे हे सगळं बोलण्यामध्ये. आणि सत्ताधाऱ्यांचं तर काय बोलायचं, ते तिघांमध्ये त्यांचा जो वाद सुरू आहे, त्या वादातून त्यांना त्यात वेळ मिळत नाही. रोहित पवार असं म्हणतायत की सरकार हे सर्कस करत आहे. म्हणजे हे काय राजाकार आहे का, जे काय शेतकऱ्यांच्या जीवावर उठलंय हे सरकार आहे, म्हणजे ही सर्कस आहे सरकारची. आणि इतक्या गंभीरपणे रोहित पवारांनी बोलणं केलं की सरकार गोट्या खेळते का. म्हणजे सरकारने प्रस्ताव पाठवला नाही हे केंद्रातल्या अधिवेशनामध्ये जेव्हा कळतंय, केंद्रीय मंत्री जेव्हा सांगतायत, तेव्हा मग विरोधी पक्ष नेते जागे होत आहेत आणि शेतकरी नेते आता ओरडतायत. शेतकऱ्यांची पोरांनी संताप व्यक्त केला आहे. म्हणजे कारण हा मुद्दा फक्त शेतकऱ्यांसाठी नाही, शेतकऱ्यांवरती अवलंबून असणाऱ्या बाजारपेठेसाठी सुद्धा म्हणजे त्रासदायक आहे. मग शेतकऱ्यांनी आता बघायचं कोणाकडे? नाही, शेतकऱ्यांनी खरं तर बघायचं कोणाकडे हा प्रश्न अनुत्तरित आहे. ब्रह्मा, हा एक मुद्दा आहे की आपण बऱ्याच वेळी पाहतो की मदत मिळत नाही. हा भाग एका प्रकारे आपण ठीक आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे. मात्र त्याही पलीकडे बऱ्याच वेळी संकट कुठले असो, भले शेतकऱ्यांचा असो, आरोग्य क्षेत्रातला असो किंवा कुठलंही संकट असो, समिती नेमायची,
चौकशी सुरू आहे आणि अभ्यास सुरू आहे असं म्हणून वेळ मारून न्यायची का, असं काय वाटतं? असं आजचं मरण उद्यावर ढकलण्याचा हा एक प्रघात आहे. त्याला एक मर्यादा कालमर्यादा असावी जेणेकरून तुम्हाला आज उत्तरदायित्व नाही ना. आम्ही समिती नेमली, समिती अभ्यास करते आणि समितीचा अभ्यास कधी होईल आपल्याला कोणाला कालमर्यादा दिलेली नसते. समिती अभ्यास करत असते आणि अभ्यासच करत राहते. नाही म्हणजे ब्रह्मा असं म्हणायचं का की समिती गठीत करायची आणि या संकटातून पळवाटा काढायचे किंवा वेळ मारून घ्यायचे, असे बरेच आरोप होतात विरोधकांच्या माध्यमातून नेटिझन पण तेच बोलतायत. एक मनोज कुमार मोरे म्हणून हे लिहितायत की हे राज्य सरकार राज्यातल्या शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. हे मात्र नक्की आहे. देवेंद्र फडणवीस यांनी फक्त निवडणुका जिंकण्यासाठी साम दाम दंड वापरत आहेत. त्यांना फक्त आणि फक्त सत्ता टिकवायची आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांनी सुद्धा याच्यावरती बोलायला सुरुवात केली आहे. दुसरे एक शेतकरी नेते आहेत संतोष गव्हाणे पाटील म्हणून, जे संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीचे राज्याचे अध्यक्ष आहेत. ते म्हणतायत की सध्याला महाराष्ट्रात असलेले 3 चाकी सरकार हे शेतकरी विरोधी आहे. त्यांना वाटत आहे शेतकरी यांना मत देत नाही म्हणून स्वतः फडणवीस शेतकऱ्यांचा बदला घेण्यासाठी असं करतायत का काय, असा मला संशय येतोय. शेतकऱ्यांच्या मुलांना एक वेगळ्या पद्धतीचा संशय येतोय. मदत तर तुटपुंजी दिली आहे, केंद्राकडे मागणी करण्यासाठी सुद्धा हे लोक अजूनही कागदच खेळत आहेत. तारीख पे तारीख सगळा प्रकार आहे, तसं हे फक्त अभ्यासच खेळतात. ब्रह्म विषय असा आहे की एखादा कुठलीही छोटी प्रक्रिया असू द्या, छोटी मोठी कुठली, एखादा छोटा व्यवहार जरी असला तर त्याला एक प्रक्रिया आहे, एक प्रोटोकॉल आहे, एक प्रोसेस आहे. मात्र महाराष्ट्रातला सर्वात गंभीर आणि सर्वात मोठा मुद्दा, सर्वात मोठा प्रश्न म्हणायला हरकत नाही मागच्या काही महिन्यांपासून हा होता दुष्काळ आणि शेतकऱ्यांची मदत. मग इतक्या मोठ्या मदतीच्या अशा प्रक्रियेमध्ये इतकी गंभीर चूक सरकार करू शकतं ह्याच्यावरती खरं तर विश्वास बसत नाही की प्रस्ताव देण्यात आला नाही, केवळ ओरली कम्युनिकेशन सुरू होतं. काय झालंय, राज्य सरकारला राजू शेट्टी तेच म्हणाले, हा बेजबाबदारपणा आहे. शेतकरी नेत्यांनी संताप व्यक्त करणं हे साहजिक आहे, कारण इतके मोठी नुकसान झालेलं असताना इतके सगळे आकडे आहेत आपल्यासमोर, आपण सगळ्यांनी दृश्य बघितलंय. आणि मग केंद्राकडे मदत, आणि विशेष म्हणजे केंद्राने ह्याच काळात पंजाबमध्ये पुराने थैमान मारल्यावर मदत दिलेली आहे. महाराष्ट्राने मदतीचा प्रस्तावच पाठवला नसल्यामुळे एकीकडे प्रस्ताव पाठवायचा नाही आणि दुसरीकडे असं सांगायचं की आम्ही केंद्राची मदत आल्यानंतर आणखीन मदत देऊ. म्हणजे हा शेतकऱ्यांना खेळवत बसवण्याचा प्रकार दिसतोय. आणि राज्य शासनाने कर्जमाफीचा जी समिती नेमली आहे त्या समितीचा आणि म्हणजे त्या समितीचा आणि दुष्काळासाठी मदत समितीचा काही संबंध नाही. कर्जमाफी कर्जमुक्ती दोन्ही भाग वेगळे आणि त्यासोबतच दुष्काळग्रस्तांना मदत हा भाग वेगळा आहे. कारण बऱ्याचपैकी वेळा काय होतं की संकट आता इतकं मोठं आलेलं आहे, त्यांना जगायचं कसं पुढचा विषय, कारण ज्या प्रकारची घरं वाहून गेलेत अगदी त्यांना संसार पुन्हा नव्याने थाटायचा आहे. चमच्यापासून म्हणून असं भांड्याकुंड्यापासून सुरुवात करायची आहे. अशी परिस्थिती होती, जनावर वाहून गेलेले आहेत, शेती वाहून, जर शेतीच वाहून गेली आहे तर तिथे शेती काय करणार आहे. त्याच्यासाठी जी मदत दिली गेलेली आहे ती तुटपुंजी असे अगोदरच सगळे सांगतात. कारण मराठवाड्यातली परिस्थिती अगदी तुला जळून माहिती आहे. शेतकरी असे आहेत की 1-2 एकर शेतीवाला सुद्धा एक शेतकरी जो आहे तो जोडधंदा म्हणून दुधाचा धंदा करतो, गाई म्हशी असतात, बरेच असे आहेत. आता त्यांचं जर उत्पन्नाचं सर्वात मोठं साधन गाय म्हैस गुरढोरं त्यामध्ये वाहून गेले. कारण 10 मेला पाऊस झाला सुरू, तो मागच्या 15 पाऊस बंद झाला. म्हणजे अगदी दिवाळीची आंघोळ सुद्धा लोकांनी पावसात केलेली आहे, हे कधीही घडलेलं नव्हतं. मग पावसाने दिवाळी खरं तर शेतकऱ्यांनी साजरी केलीच नाही असं म्हणता येईल. पण जे काही थोड्याफार त्यांच्या परिस्थितीनुसार जे काही आंघोळ तर सणाची आंघोळ जी करतात तेही लोकांनी पावसात केलेले आहे. हे सगळं शासकीय स्तरावरती सगळ्यांनी बघितलंय, मंडल स्तरावरती सर्वे झालेले आहेत, पंचनामे झालेले आहेत, त्याचे कागद राज्य शासनाकडे सगळे गेलेले आहेत. मग अजूनही कसले प्रस्ताव पाठवायची वाट बघतायत, यांची नियत दिसत नाही. हे जे राजू शेट्टी म्हणाले हे बेजबाबदारपणा दिसलेला आहे. शेतकऱ्यांची पोरं संताप व्यक्त करतायत, नेटिझन संताप व्यक्त करतायत आणि याचा परिणाम राज्य शासनाला येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये निवडणुकांमध्ये भोगावं लागणार आहे. हे निवडणुकीला कशी सामोरे जाणार आहे त्याचा प्रस्तावच पाठवला नसेल तर. नाही ब्रह्मा, मला असं म्हणायचं होतं, संकट आता फार मोठं आलेलं आहे, बरोबर आहे. मी म्हणलं ज्या मगाशी बोलल्याप्रमाणे की आता उद्याचं आयुष्य उद्यापासून कसं जगायचं हा प्रश्न होता. अगदी भांडेकुंडीपासून खूप गंभीर प्रश्न होता, कारण घरच्या घरं वाहून गेली होती. किरकोळ एकरी 1800 रुपये, हेक्टरी 1800 रुपये दिले. तर एक प्रोसेस जी आहे शेतकऱ्यांना अपेक्षा होती आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा सूर तशा प्रतिक्रिया आल्या होत्या की तात्पुरती मदत आधी द्या, नंतर पंचनामे समिती अभ्यास ही प्रक्रिया करून आपल्याला जे पुढे करायचं ते करा, मात्र तात्पुरती मदत तात्काळ द्या अशी वारंवार शेतकरी मागणी करतात. तात्पुरती मदत तात्काळ दिली गेली नाही. दिवाळीच्या नंतर ती मदत पोहोचली, तीही हेक्टरी 18,000 रुपये आणि जिराईतला तर त्याही पेक्षा कमी. म्हणजे ती मदत देऊन एक प्रकारे शेतकऱ्यांची थट्टाच केली गेली आणि केंद्राचा निधी येईल आणि मग राज्य शासन आपल्याला काहीतरी देईल या आशेवरती अजूनही अनेक शेतकरी आहेत की बाबा केंद्र सरकारकडून राज्य शासन निधी आणणार आहे. कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तसं आश्वस्त केलेलं आहे की बाबा आम्ही केंद्राकडे प्रस्ताव पाठवू, केंद्राचा निधी आल्यानंतर आम्ही आणखीन हे दिलं ह्याच्यात अजून भर टाकू. निधी मिळाला आहे पण तो तुटपुंज आहे. शेतकरी म्हणतायत अजून निधी मिळावा. केंद्राकडे यांनी प्रस्तावच पाठवला नाही तर केंद्र यांना निधी काय देणार आणि मग हे शेतकऱ्यांना काय देणार. म्हणजे हा सगळा खेळ शेतकऱ्यांच्या भावनांशी सुरू आहे.
नाही हे बघा, एल एस मराठीच्या प्रेक्षकांसाठी हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की दुष्काळ आहे, ओला दुष्काळ आहे, सुका दुष्काळ आहे. मात्र फरक सगळ्यात मोठा हा मराठवाड्यातल्या दुष्काळाचा हा आहे की जमीन वाहून गेली. म्हणजे शेतकऱ्याचं जमीन म्हणजे मूळ आहे. आता 4-4, 5-5 फूट जमीन अक्षरशः वाहून गेली आहे. तर 100 वर्ष शेतकरी त्या ठिकाणचा मागं गेला असं एक समीकरण असतं. आणि ती गंभीर परिस्थिती आपण पाहिलं. जमीनच वाहून गेली, माती वाहून गेली, तर तिथनं परत शेती पिकवणं हा खूप मोठा 100 वर्षाचा रेकॉर्ड तोडला. ज्या भागात टँकरनं पाणी पुरवावं लागते त्या भागामध्ये धरणं, नद्या ओसंडून वाहत होत्या, गावतळी ओसंडून वाहत होती, शेतांमध्ये पाणी होतं. म्हणजे ती परिस्थिती राज्यांनी सगळ्या बघितली आहे. सगळ्या लोकांना माहीत आहे की शासनकर्त्यांना माहीत नाही असं नाही, पण हे डोळे मिटून बसलेले आहेत आणि यांना शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाही. हे एकंदर आताच्या ह्या कालच्या ह्या आलेल्या बातमीनुसार समजतं. असे विरोधक सुद्धा आरोप करतात मोठ्या प्रमाणात. तर मुद्दे बरेच आहेत. शेतकरी खरं तर आपण जगाचा पोशिंदा म्हणतो. संपूर्ण जगाचं एका प्रकारे जग चालतं त्या शेतकऱ्यांच्या बळावरती. आपला बळीराजा हा संकटात असताना वारंवार मदतीची अपेक्षा असून सुद्धा कुठल्याही प्रकारची अपेक्षेसारखी मदत ही सरकारच्या माध्यमातून केली जात नाही. यासाठी बरेच आंदोलन होतात. शेतकऱ्यांनी मोर्चे काढलेत, शेतकरी नेत्यांनी आंदोलन केलेत, विरोधी पक्षाने सुद्धा केलेत. मात्र म्हणावं तसं काही अपेक्षित आंदोलनं विरोधी पक्षाच्या माध्यमातून झालेले आतापर्यंत पाहायला मिळालेली नाही. मात्र आगामी काळात तरी सरकार या शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती कशा प्रकारचं काम करतं. खरं तर आता अधिवेशन आहे. अधिवेशनात पुन्हा या प्रकारचे काही मुद्दे पुढे येतात का? निवडणूक आहेत, निवडणुकाच्या दृष्टीनं अधिवेशन हे केवळ 5-6 दिवसाचं होणार. आठवड्याभर एक आठवड्याचं अधिवेशन आहे. त्यात पहिल्या दिवशी श्रद्धांजलीला जाणार आहे, दुसरा दिवस परत या विरोधकांच्या गोंधळामध्ये जाणार आहे. म्हणजे अधिवेशनामध्ये याच्यावरती काय चर्चा होईल असं मला काही वाटतं. तसं ठाकरेंचे आमदार अनिल परब यांनी याच्यावरती आक्षेप सुद्धा घेतलाय की एक आठवडा हा पुरेसा वेळ नाही अधिवेशनासाठी. महाराष्ट्र मोठं राज्य आहे, राज्याचे प्रश्न अत्यंत गंभीर आहेत. त्या स्वरूपानं अधिवेशनाचा कालावधी जो आहे तो वाढून घ्यावा असं त्यांनी अपेक्षित व्यक्त केलं होतं. मात्र या अधिवेशनामध्ये आता सरकारची काय भूमिका असते, शेतकऱ्यांचं खरं तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कितपत कटिबद्ध आहे हे आगामी काळात स्पष्ट होईल. मात्र पुन्हा एकदा प्रश्न हा उपस्थित होतो की एक प्रक्रियेचा जो भाग असतो, एका छोट्या मोठ्या कुठल्याही प्रक्रियेचं जर काम करत असेल एक प्रोटोकॉल प्रोसेसप्रमाणे, तर राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं जे संवाद आहे, समन्वय आहे, तिथं जो अभाव पाहायला मिळाला आहे हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे. आगामी काळात यावरती काम करून शेतकऱ्यांची मदत, शेतकऱ्यांना लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी सुद्धा अपेक्षा आहे. पुन्हा एकदा भेटूयात नवीन एका मुद्द्यासह. तोपर्यंत पाहत राहा LS मराठी.